इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यामध्ये नीटचा पेपर लीक झाल्याने ही परीक्षा रद्द झाली. यामध्ये नांदगाव येथील शुभम खैरनार याला या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने जबाबदार धरत ताब्यात घेतला आहे. या दरम्यान या प्रकरणी आमचा मुलगा निर्दोष आहे. गेल्या 6 महिन्यांपासून तो नाशिकमध्ये BAMS ची प्रॅक्टिस करतो आहे. त्याचा या प्रकरणाशी संबंध नसणार आहे. जरी त्याचे या प्रकरणात नाव येत असले तरी त्याची चौकशी व्हावी अशी प्रतिक्रिया शुभम खैरनार याचे वडील डॉक्टर मधुकर खैरनार यांनी दिली आहे. नाही, त्याचा याच्याशी काही संबंध असू शकत नाही, कारण तो 6 महिन्यापासून नाशिकला आहे प्रॅक्टिसला आणि आपण त्याला दर महिन्याला मासिकीतून खर्च पाठवतो आणि त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही. आणि जी काही चौकशी असेल ती शासनाने कायद्यानुसार ती करावी. त्याला ते भोपाळ सिओरची काही त्याचा संबंध होता का? तिकडे कॉलेजला होता तो. कुठे? सिओरला. बर. त्यानंतर मग मधल्या काळात सुट्टी असल्यामुळे तो प्रॅक्टिसला आला इकडं आणि परीक्षेला जाणार होता पुन्हा तो तिकडं. आता ते लीक झाला, ते आरोप तो होणारच आहे आणि काय जी चौकशी असेल ती चौकशी होणारच, पण त्याच्यामध्ये त्याचा काही हात नसावा तसं ते सिद्ध होईलच. पण तो त्याच्यामध्ये निर्दोष सुटणार आहे, तो निर्दोष असणार आहे. NCN न्यूजसाठी रोहन देनी, नाशिक.